आषाढी वारी म्हणजे भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अनोखा संगम. या पवित्र परंपरेत शिरोळ शहरातील माजी नगरसेवक पंडित शामराव काळे यांनी आपल्या वडिलांच्या सेवाव्रताचा वारसा जपत यंदाही सलग 27व्या वर्षी आळंदी ते पंढरपूर पायी जाणाऱ्या वारकरी माऊलींसाठी भव्य संत भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला. रविवारी 19 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथील इरिगेशन रेस्ट हाऊस समोर वारकऱ्यांच्या दुपारच्या विसाव्याच्या वेळी सुमारे 1000 ते 1100 वारकरी माऊलींना प्रेमानं, आदरानं व भक्तिभावानं संतभोजन देण्यात आलं. वारकऱ्यांनी या सेवेला मनापासून दाद देत आयोजकांना भरभरून आशीर्वाद दिले. या सेवेमागे हरिभक्तपरायण कैलासवासी शामराव उर्फ नारायण काळे नाना यांच्या आयुष्यभराच्या वारकरी परंपरेची प्रेरणा आहे. असं बोलताना पंडित काळे यांनी सांगितलं की अजातशत्रू व्यक्तिमत्व लाभलेल्या नानांनी आपल्या आयुष्यात आळंदी ते पंढरपूर अशी तब्बल 38 पायी वाऱ्या केल्या. तसेच पंढरपूर ते आळंदी अशा 8 परतीच्या वाऱ्या पूर्ण केल्या होत्या. वारकरी संप्रदायात त्यांना मानाचं स्थान होतं. सन 1993मध्ये नानांना भेटण्यासाठी त्यांचे चिरंजीव पंडित काळे प्रथमच वारीत सहभागी झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत दत्त सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अनिल कुमार यादव, दरगुदादा गावडे व धनाजी पाटील नर्देकर यांनी पेढी घेऊन नानांची भेट घेतली होती. त्यानंतर 1999 साली फलटण येथे दुपारच्या 20व्याच्या वेळी वारीमध्ये असणाऱ्या 60 वारकरी माऊलींना संतभोजन देऊन या सेवेला सुरुवात झाली. ही सेवा आज अखंडपणे वाढत जाऊन हजारो वारकऱ्यापर्यंत पोहोचली असून सलग 27 वर्षापासून ही परंपरा अविरत सुरू आहे. हरिभक्तपरायण शामराव काळे नाना यांच्या निधनाला 3 वर्षे पूर्ण होत असली तरी त्यांच्या स्मृती जपत त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक पंडित काळे यांनी ही सेवा परंपरा तितक्याच निष्ठेनं सुरू ठेवली आहे. वारकरी संप्रदायातील अनेक ज्येष्ठ माऊली आजही पंडित काळे यांना भेटल्यानंतर नानांच्या आठवणींना उजाळा देतात. आम्ही नानांसोबत 8-10 वाऱ्या केल्या आहेत, त्यांनी आम्हाला मुलांप्रमाणे प्रेम दिलं, अशा भावना व्यक्त करत अनेक वारकरी सकाळच्या माऊलींच्या पादुका पूजेतील हार पंडित काळे यांच्या हाती देत हा हार घरी नेऊन नानांच्या फोटोला अर्पण करा अशी भावनिक विनंती करतात. हा प्रसंग उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरतो. या संतभोजनाला आरेकर फडाचे प्रमुख हरिभक्तपरायण बोराडे माऊली तसेच संपूर्ण आषाढी वारी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्तपरायण बाळासाहेब चोपदार यांनीही आवर्जून उपस्थित राहून सेवा कार्याचं कौतुक केलं व आयोजकांना आशीर्वाद दिले. संतभोजनासाठी अत्यावश्यक असलेले साहित्य काळे परिवारांच्या निवासस्थानी वाहनामध्ये भरण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या पत्नी शिरोळ शहराच्या विद्यमान नगरसेविका, महिला व बालकल्याण सभापती सौ कल्पना काळे यांच्या हस्ते ट्रकचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर हा ट्रक शिरोळ येथील हरिमंदिर येथे विधिवत मान्यवरांच्या वतीनं पूजा करून ते वाहन धर्मपुरीकडे रवाना झालं. यावेळी शिरोळकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सेवा कार्यात दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगुदादा गावडे, तानाजी पाटील, बाळासाहेब कोळी, अप्पासाहेब गावडे, जयंत माने, धोंडीराम दबडे, बाळासाहेब ताराप माने, महेश काळे, पिंटू काळे, अनिल काळे, भगवान काळे, बापूसाहेब गंगधर, रोहित पाटील, रमेश चुडमुंगे, शक्तिजित गुरव, नरहरी माने, चंद्रकांत भाट यांच्यासह रुई, मानगाव, जयसिंगपूर येथील संत परिवारातील अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अखंड 27 वर्षापासून वारकरी माऊलींची निस्वार्थ सेवा करणाऱ्या पंडित काळे यांच्या उपक्रमाचं वारकरी, भाविक आणि उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतुक केलं. हरिभक्तपरायण शामराव काळे उर्फ नाना यांनी सुरू केलेली सेवा, भक्ती आणि समर्पणाची परंपरा पुढील अनेक वर्ष अशीच अखंड राहो अशी प्रार्थना करीत सर्व वारकरी माऊलींनी पंडित काळे व त्यांच्या परिवाराला भरभरून आशीर्वाद दिले. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.